ह्या लोकांची हीच गोष्ट मला आवडत नाही का दारू पिऊन धिंगाणा करतात. 13 एप्रिलची रात्र, जयंतीच्या आनंदाची सुरुवात. आमच्या सोसायटीमध्ये छोटासा प्रोग्राम ठेवला होता. म्युझिकल चेअर्स, लहान मुलं, महिला सगळेच फुल एन्जॉय करत होते. आणि हॉनेस्टली येथे कोणी जिंकताय यापेक्षा जास्त कोण हसतंय हे महत्त्वाचं होतं. आणि मग घड्याळात 12 वाजले. जयंती ऑफिशियली सुरू झाली. विहारात वंदना झाली. फटाक्यांनी आकाश उजळलं. रात्री खूप उशिरा झोपलो म्हणून सकाळी उठायला थोडा उशीर झाला. उठल्या उठल्या पहिलं काम बाबासाहेबांच्या मूर्ती आणि गौतम बुद्धांच्या मूर्तींना स्नान घातलं आणि ते पवित्र पाणी छोट्या झाडांना दिलं, कारण त्यांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक गोष्टीत जीवन आहे. पप्पांनी स्वतः छोटासा हार बनवून प्रेमाने अर्पण केला आणि मग माझं काम सुरू झालं. इंस्टाग्रामवरती रील बनवताना तुम्ही मागे हे बॅकग्राऊंड बघितलंच असेल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो बुद्धाय, जय भीम. ते मी असं सेट करत असते. थोडा क्यूट एक्सपेरिमेंट पण झाला. रुमालापासून हेअरस्टाईल बनवली. इंस्टाग्रामवरती एक छोटीशी रील बघितली होती तर म्हटलं स्वतः ट्राय करावं. आता जाऊयात बाहेर. सगळ्यात पहिले वंदना घेतली आणि मग सर्वात प्राऊड मोमेंट, निळा ध्वज फडकवला. आता आम्ही चाललो आहोत क्रांती चौकला. सगळ्यात पहिले मी आणि माझा भाऊ रेडी झाला. हा चेक करतोय माझा भाऊ त्याचा आउटफिट. आजचं वातावरणच खूप भारी होतं. सगळीकडं निळं निळं सागर दिसत होतं. ह्या लोकांची हीच गोष्ट मला आवडत नाही, कारण हे त्या दिवशीही, त्या महामानवाच्या जयंतीच्या दिवशीही दारू पिऊन धिंगाणा करतात. डीजेचा आवाज खूपच मस्त होता. आम्हाला सर्वांना खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललोत घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि कॉमेंटमध्ये जय भीम बोलल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय.